पुतीन भारत दौऱ्यावर दाखल. पुतीनचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात बैठक. अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह सोहळा बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडणार. डेस्टिनेशन वेडिंगसाठी केवळ मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण. 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विवाह सोहळा संपन्न होईल. महायुती सरकारची आज वर्षपूर्ती. दुपारी 12 वाजता ताज प्रेसिडेंटमध्ये पत्रकार परिषद. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार संबोधित. मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाला आव्हान. सुप्रीम कोर्टात आज तातडीची सुनावणी. द्विसदस्यीय खंडपीठापुढे आज तातडीची सुनावणी. औरंगाबाद खंडपीठाचे राज्य निवडणूक आयोगाला खडेबोल. नगरपंचायत निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर न्यायालयाची नापसंती. पालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणताच घोटाळा नाही. ईव्हीएम मशीन घोटाळा होऊच शकत नाही. मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. वसई विरार शहरात 80,000 दुबार मतदार. बहुजन विकास आघाडीचा गौप्यस्फोट. दुबार मतदारांची नावं यादीतून काढण्यासाठी बहुजन विकास आघाडीचं निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन. महानगरपालिकेच्या मतदार याद्या नीट तपासा. संभाव्य दुबार मतदारांच्या काटेकोरपणा शोध घ्या. राज्य निवडणूक आयुक्तांचे पालिका आयुक्तांना आदेश. तक्रारींची वाट न पाहता स्वतः दुरुस्तीबाबत कारवाई करण्याचे आदेश. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लातूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द. महायुती सरकारची वर्षपूर्ती. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनता केंद्रित करण्यासाठी नवा निर्णय. विभागीय दक्षता पथक. राज्यस्तरीय समिती स्थापन. निवडणूक आयोगाचा भोगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. ठाण्यातील नगरसेवकांचं नाव मतदार यादीतून वगळलं. सुधीर भगत यांची निवडणूक आयोगाकडे धाव. नाशिकमध्ये मतदार यादीतील घोळ समोर. जिवंत व्यक्ती मतदार यादीत दाखवले मृत. नाव वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्रही जोडण्यात आलंय. नगरपरिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान. गडचांदूर नगरपरिषदेचा व्हिडिओ व्हायरल. व्हायरल व्हिडिओमुळे उडाली एक खळबळ. नंदुरबारमध्ये सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी. पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूमला तगडा पोलीस बंदोबस्त. परिसरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा पहारा. फक्त दर्जा आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त रागसुधार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी करणार तपास. एकूण 7 अधिकाऱ्यांची एसआयटीत नियुक्ती. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरण. आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री न्याय देतील. गौरी पालवेंच्या आईवडिलांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनावर प्रतिक्रिया. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी आयपीएस अधिकारी नेमून तपास होईल. सरकारी वकीलही दिला जाणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. मेट्रो स्थानकांच्या नावावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आक्रमक. देवी देवता आणि महापुरुषांच्या नावासमोर कोणत्याही कंपन्यांची नावे असता कामा नये. जनभावना लक्षात घेऊन नावात बदल करण्याची मागणी. लातूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीवर 440 आक्षेप प्राप्त. महापालिकेकडून अर्ज छाननीला सुरुवात. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान आचारसंहिता लागू शकते. तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. मंत्री प्रताप सरनाईकांकडून शक्यता व्यक्त. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकांचं काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्या. खासदार नरेश म्हस्केंची संसदेच्या अधिवेशनात मागणी आहे. ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. कोणी कितीही इथून तिथे उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही. इथल्या सर्व महानगरपालिकेंवर शिवसेनेचा भगवा फडकणार. प्रताप सरनाईकांचा दावा. सत्ताधाऱ्यांना सोयीचं राजकारण करता यावं यासाठी निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी हाताशी धरले. लातूरमध्ये
आमदार अमित देशमुख यांचा निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार. दोन्ही ठाकरे हिंदूंना टोपी घालतायत. 2050 पर्यंत मुंबईमध्ये 30% मुस्लिम होणार. टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल असल्याचा माजी खासदार किरीट सोमय्यांचा दावा. तपोवनावरून टीका करणाऱ्यांशी मला देणं घेणं नाही. त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही. सयाजी शिंदेंचं वक्तव्य. महाज्योतींच्या विद्यार्थ्यांचे 126 कोटी तात्काळ द्या, अन्यथा ठिय्या आंदोलन करू. भाजप युवा मोर्चाचा अजित पवारांना इशारा. महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. संसदीय अधिवेशनातील कामकाजात 100% सहभाग ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा राज्यसभा खासदारांना सूचना. दरवर्षी परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. प्रदूषित हवामानावर गांधी मायलेकींची प्रतिक्रिया. दरवर्षी फक्त भाषणबाजी होते. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींची टीका. पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या अडचणीत वाढ. शीतल तेजवानी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून 11 पानांचा रिपोर्ट तयार. मुंबईकरांच्या सूचनांवर भाजपचं सादरीकरण. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून सादरीकरण. आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अभियान. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपात 15 महिन्यांची पगार वेळेवर देण्याची परंपरा खंडित. वर्धापन दिनाच्या महिन्यातच कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाय. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात ऑफलाईन ऑनलाईन कामकाज चालत असून तक्रारदारांची तक्रार घेऊन ऑनलाईनमध्ये दाखल करून गुन्ह्याचा तपास वेळेमध्ये सीसीटीएनएस प्रणालीत भरण्यात येतो. सीसीटीएनएस कामगिरीत हिंगोली पोलीस दल 56 युनिटमधून राज्यात प्रथम आहे. अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची बदली. अमित सैनी यांच्या जागी अविनाश ढाकणे बीएमसीचे नवे अतिरिक्त आयुक्त. अनेक योजना राबवून देखील मुलींच्या पटसंख्येत घट. 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनाने जाहीर केले. तर बालविवाह आणि घराजवळ शाळा नसल्याने मुलींचं शिक्षण थांबवलं असल्याचं धक्कादायक कारण समोर येतं. कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा परिणाम असल्याचंही समोर. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 1 एप्रिलपासून विविध विद्याशाखांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्या. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार. 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार. फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत करणार. तर संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजळणार. इंडिगो देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. राज्यात मातंग समाजांचा मुंबई ते नागपूर पायी मोर्चा आहे. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं आंदोलकांची मोर्चातून मागणी आहे. आगामी अधिवेशनात मोर्चा नागपूरमध्ये धडकणार. नालासोपाऱ्यात ओव्हरब्रिज खाली वाहतूक कोंडी तर रुग्णवाहिका अडकली आहे. वाहतूक पोलीस नसल्यामुळे कायम या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप. आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू आहे. तपोवनातील वृक्षतोडीवरून करुणा मुंडे आक्रमक. प्रशासन तपोवनातील झाडं तोडण्याचा पाप करते. झाडं तोडली तर तुमची सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही. तपोवनातील वृक्षतोडीवर करुणा मुंडेंचं वक्तव्य. भिवंडी पालिका निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप. प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ. आरपीआय एकतावादीचा पक्षाचा आरोप. भिवंडीतील 20 गावांमधून जाणाऱ्या खावडा टॉवर लाईनला शेतकऱ्यांचा विरोध. लाईनच्या विरोधात शेतकऱ्यांचा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा. लाईनमुळे शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन बाधित. वाशिमच्या आसरा मातेच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतलाय. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. अमरावतीत अतिक्रमण विभागाने शेतकऱ्यांची फुले फेकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. फुले फेकल्यामुळे शेतकऱ्यांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिजाब आणि बुरखा विरोधात गोरेगावमध्ये मनसे आक्रमक. मनसे शिष्टमंडळाने घेतली शाळा प्रशासनाची भेट. विवेक कॉलेज बाहेरील आंदोलनाचा हिंदुत्ववादी संघटनेकडून विरोध. शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक वातावरण देऊ नका. गौतम रावरिया यांचं वक्तव्य.
अकोल्याच्या आडगाव येथे शाळकरी चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल. पाकिस्तान जिंदाबाद असा नारा देतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस चौकशी सुरू आहे. अकोल्याच्या पातूर तहसील कार्यालयात अनोळखी ड्रोन पडल्याने खळबळ. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गर्दी. परिसरात भीतीचं वातावरण. अहिल्यानगरमध्ये पीर रतन नाथ महाराजांच्या मंदिर परिसरावर प्रशासनाने चालवलाय बुलडोझर. तर दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या पार्किंगसाठी हा बुलडोझर चालवलाय. तर दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये शीख बांधव आक्रमक. भिवंडीतील BNN महाविद्यालयाचा आठवडा बाजार शिबिर उत्साहात संपन्न. या शिबिरात प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. राज्यपाल नियुक्त आमदारांचं नियुक्ती प्रकरण. 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा निर्णय लांबणीवर. तर सर्किट बेंचकडून याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे. 12 आमदारांची प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग. पवईमधील खासगी जागेतील वृक्षतोडवरून मोठा वाद. 70 झाडांना स्थलांतर तर 45 झाडांना कापण्याची परवानगी मिळताच ही झाडं छाटणीला सुरुवात झाली. मात्र स्थानिक नागरिकांकडून विरोध केल्यावर तात्पुरते वृक्षतोड थांबवली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात लिंबादेवी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. बाळाला शिखरावरून टाकण्याची प्रथा आजही कायम आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे भारतीय उलूक उत्सवाला सुरुवात. 130हून अधिक शाळांनी नोंदवलाय सहभाग. तर उलूक उत्सवाद्वारे घुबड पक्षाबद्दलची अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा उपक्रम आहे. लातूर शहरातील अनेक भागांमध्ये कचरा आणि नाल्यांच्या समस्या वाढल्या. तर नागरिक त्रस्त झालेत. पालिकेचं मात्र दुर्लक्ष आहे. परवानगीशिवाय महिलेचा फोटो काढणे आता गुन्हा नाही. सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतले लाखो रुपये. मात्र ते विद्यापीठात भरलेच नसल्याचं उघड झालंय. ही फी भरली नसल्याने परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली धक्कादायक माहिती. श्री साई इन्स्टिट्यूट वखाडमधील ही घटना. कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेची KDMC मुख्यालयावर धडक. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचं बेमुदत आंदोलन. DGCA कडून इंडिगोच्या अधिकाऱ्यांना समन्स. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांची होणार बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. 5 सदस्यीय चौकशी समितीचे कामकाज सुरू. VSIच्या मागील 17 वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची मागणी. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्याकडून होणार प्रकरणाची चौकशी. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन. भीमा कोरेगाव प्रकरणी हनीबाबूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. गेल्या 5 वर्षांपासून हनीबाबू अटकेत. हनीबाबूला जामीन मंजूर. नवी मुंबईत सिडको विरोधात मनसे आक्रमक. भूखंडगामी बिल्डरच्या घशात घातला. मनसेचा सिडकोवर आरोप. तर दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला भूखंड विक्री केल्याने संताप. PM किसान सन्मान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण. PM किसान योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळले. छत्रपती संभाजीनगरच्या 5543 शेतकऱ्यांना वगळले. तर KYC अपूर्ण. बँक खाते आधार सीडिंग न केल्यानं वगळले. तर अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा. जीवदया आणि कबूतर बचाव अभियानाचा प्रारंभ. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करणार आंदोलन. पुण्यातील डोळस दाम्पत्याचे लुबाडलेले 14 कोटी परत मिळणार. वेदिका पंढरपूरकरने पैसे देण्याची दर्शवली आहे तयारी. तर पंढरपूरकरचे वकील न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. पुतीन यांचं नवी दिल्लीतील पालम आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत. पंतप्रधान मोदींनी केलं पुतीन यांचं स्वागत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँड्रे बेलोसेव यांची शस्त्र खरेदीवर चर्चा. महत्त्वाच्या संरक्षण सामग्री खरेदीसाठी उभय नेत्यांची चर्चा.
भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक फेरबदल आणि नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेला गती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत संसदेतील दालनामध्ये बैठक. तर उत्तर प्रदेशातील भाजपच्या नवे प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चा. 2024 मध्ये रस्ते अपघातात 1,77,000 नागरिकांचा मृत्यू. तर लोकसभेत रस्ते वाहतूक मंत्रालयाची माहिती. धाराशिवमधील सोयाबीन हमीभाव केंद्र 4 दिवसांपासून बंद. केंद्रात गोणी नसल्याने केंद्र बंद. सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका आहे. छत्रपती संभाजीनगरात रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 250 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांचा आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे. तर खतांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वर्ध्यात दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई. एकाच दिवशी दारूचे 17 गुन्हे दाखल करत 10,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये चॉपरचा धाक दाखवत फोनपेवरून 5,000 लुटणारे दोघे अटकेत. गस्ती दरम्यान गुन्हा उघड. वसईमध्ये प्रसिद्ध ब्रँड्सच्या बनावट प्रोडक्टची विक्रीत. कारखान्यावर पोलिसांची धाड. कारवाईत 8 लाखांहून अधिक माल जप्त. मनोर पोलिसांनी सापळा रचून हाणून पाडला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमण बनावटीच्या दारू तस्करीचा प्रयत्न. कारवाई करत 10 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त. गुन्हा दाखल करून टेम्पो चालकाला अटक. बीड गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी. महिलांना मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवत लुटले. तर या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यात बनावट गुटखा कारखान्यावर छापा. कारवाईत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी एक आरोपी फरार. कुणीही आपल्यापेक्षा सुंदर असू नये म्हणून महिलेकडून पोटच्या 3 चिमुकल्या मुलींची हत्या. हरियाणाच्या पानिपतमधील खळबळजनक घटना आहे. क्रूर महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अकोल्याच्या हिवरखेडमधील आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ. ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले मांसाचे तुकडे. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपाताचा संशय. वर्धा नदीपात्रातील अवैध रेती उपशावर पुलगाव उपविभागीय पोलिसांची धडक कारवाई. 3 ट्रॅक्टर ट्रॉलीवर रेती असा 25 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपींवर विविध कायद्यांनुसार देवळी पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंप चौकात कारला अचानक आग लागली आहे. चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आगीत मोठं नुकसान झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये चेंबरमध्ये अडकलेल्या रेडकाची सुटका. पालिकेच्या अग्निशमन दलाने केली चेंबरमधून रेडकाची सुरक्षित सुटका. भिवंडीत ब्रश कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग. आगीमध्ये 5 गोदाम जळून खाक झाले. त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कल्याण डोंबिवलीतील मंगरुळ गावात बिबट्याचं दर्शन. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण. गडचिरोलीत माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 18 माओवाद्यांचा मृत्यू. चकमकीत माओवाद्यांशी लढताना 3 जवान सुद्धा शहीद. प्रियकराकडून धोका. तृतीयपंथीयाची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवत व्यक्त केल्या भावना. घटनास्थळी सोलापूर पोलीस दाखल. गडचिरोली जिल्ह्यात 11 महिन्यांच्या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 8 लोकांनी गमावला जीव. तर मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाणार. विभागीय वन अधिकाऱ्यांची माहिती. वाशिमच्या जवळके परिसरात मोकाट श्वानांचा वावर वाढलाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांची मागणी आहे. पनवेलच्या कळंबोलीजवळ मालगाडीचं चाक घसरले. यामुळे पनवेलहून वसईकडे जाणारी एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झालाय. पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरामध्ये कार चालकाचा जीवघेणा स्टंट. कार चालकाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल आहे. कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान राष्ट्रीय विमान कंपनी विकणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पॅकेज मिळवण्यासाठी पीआयची विक्री. पीआयमधील 51% हिस्सा विकण्याची आयएमएफची अट. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.